नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। रफा सीमा आणि इजिप्तला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर इस्रायली सैन्याने ताबा मिळवला असल्याची माहिती इस्रायली सैन्याकडून देण्यात आली आहे। इस्रायली सैन्याने रफा बॉर्डरला लागून असलेल्या गाझा पट्टीच्या दक्षिण भागावर सैन्य कारवाई केली। या कारवाई दरम्यान हमासच्या 20 जणांना ठार केल्याचे वृत्त देण्यात आले आहे। तसेच इस्रायली सैन्याने 3 बोगदे देखील उद्ध्वस्त केले आहेत। या कारवाईनंतर आता इस्रायलने गाझा पट्टीतील दक्षिण भागावर नियंत्रण मिळवले आहे। नवीन शीतयुद्ध थांबवण्यासाठी फ्रान्सने चीनला मदत करावी असे आवाहन फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना केले आहे। काल या दोन्ही नेत्यांमध्ये बहुचर्चित द्विपक्षीय चर्चा झाली। त्यावेळी जिनपिंग यांनी हे आवाहन केले। चीन आणि फ्रान्स दरम्यानच्या परस्पर हिताच्या संबंधांना जपण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला। पुरवठा साखळीतील अडथळ्यांना दोन्ही देशांनी संयुक्तपणे विरोध करावा असा आग्रह देखील जिनपिंग यांनी मॅक्रॉन यांना केला। हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांचा अंतराळ प्रवास लांबणीवर पडला आहे। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी बोईंगची स्टारलाइनर मोहीम पुढे ढकलण्यात आल्याने हा प्रवास लांबणीवर पडला आहे। रॉकेटमधील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे। कोविशिल्ड लसीवरून सध्या वाद सुरू आहे। अशातच लसीची निर्मिती करणाऱ्या ॲस्ट्राझेनेका कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे। कंपनीने म्हटले की आम्ही जगभरातून कोविशिल्ड लसीचा साठा परत मागवण्याची सुरुवात केली आहे। दरम्यान कंपनीने लसीमुळे आरोग्यावर कोणतेही परिणाम होत नाहीत असे देखील म्हटलं आहे। खरं तर लसीचा साठा अत्याधिक प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असल्याने परत मागवून घेण्याचा निर्णय घेतल्याचं ॲस्ट्राझेनेका कंपनीने स्पष्टीकरण दिलंय। व्लादिमीर पुतिन यांनी काल 5व्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली। पुतिन यांनी पुढील 6 वर्षाच्या काळासाठी शपथ घेतली। शपथ घेतल्यानंतर पाश्चिमात्य देश आणि युद्धावर मोठं भाष्य केलं। मला विश्वास आहे की आपण या कठीण काळातून बाहेर पडू आणि अधिक मजबूत होऊ। विकासाचं लक्ष्य गाठण्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत, त्या पूर्ण करू, त्याबाबत शंका नाही असं वक्तव्य पुतिन यांनी केलं। दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाने नौकांच्या ताफा तैनात करणे चालू केले आहे। याचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाच्या 3 नौका सिंगापूरमध्ये पोहोचल्या आहेत। त्यामुळे दोन्ही नौदलांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत। रियर ॲडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौदलाची देहली, शक्ती आणि किल्टन नावाच्या नौका सिंगापूरला पोहोचल्या असं भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने एक्सवर प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे। आपल्या पृथ्वीच्या शेजारचा ग्रह म्हणजे मंगळ। एकेकाळी मंगळावर वाहते पाणीही होते हे आता सिद्ध झालं आहे। मंगळावर भविष्यात मानवी वसाहत होऊ शकते असे म्हटले जाते। त्या दृष्टीने मंगळाबाबतचे वेगवेगळे संशोधन सातत्याने सुरू असते। मंगळावर अंतराळवीर गेले तर त्यांना कोणत्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो हे पाहण्यासाठी पृथ्वीवरही मंगळासारखी स्थिती निर्माण करून वेगवेगळे प्रयोग केले जात असतात। आता ब्रिटननेही पृथ्वीवरच असा मंगळ ग्रह बनवला आहे। जगातील सर्वाधिक करोडपतींच्या यादीत न्यूयॉर्क अव्वल। नुकताच ब्लूमबर्ग रिपोर्ट इमिग्रेशन कन्सल्टन्सी फर्म हेनले अँड पार्टनर्सने श्रीमंत शहरांचे जागतिक क्रमवारी जाहीर केली होती। त्यानुसार न्यूयॉर्कमध्ये अंदाजे 3,50,000 करोडपती आहेत, जे इतर कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहेत। युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट केल्याबद्दल युक्रेनमधीलच 2 सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। रशियाशी संगनमत करून केलेल्या कटामध्ये हे दोन्ही अधिकारी सहभागी झाले होते असे युक्रेनच्या प्रशासनाने म्हटले आहे। अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशिवाय युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही हत्या करण्याचा कट केला गेला होता अशी माहिती मिळाली आहे। या संदर्भात युक्रेनच्या सरकारी सुरक्षा सेवा विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे। पंजाब नॅशनल बँकेतून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती नीरव मोदीला ब्रिटनच्या कोर्टाकडून धक्का बसला।
नीरवने काल ब्रिटनमध्ये नव्याने जामीन अर्ज दाखल केला, तो न्यायाधीशांनी फेटाळला. नीरव गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ लंडन तुरुंगात आहे. सीबीआयने नुकतेच रशिया-युक्रेन युद्ध क्षेत्रात भारतीयांना पाठवणाऱ्या मानवी तस्करी प्रकरणी रशियन संरक्षण मंत्रालयात अनुवादक म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारासह 4 जणांना अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपहरण प्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे पुत्र आणि जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते एच.डी. रेवन्ना यांना 14 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. के.आर. नगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात 14 मे रोजी विशेष तपास पथकाने रेवन्ना यांना अटक केली होती. आज एच.डी. रेवन्ना यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्यांना 14 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल जिंदाबाद, दिल्ली जीतेंगे, केजरीवाल जीतेंगे, जेल का जवाब वोट से अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्या तिघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. टोलेजंग षटकार मारण्याची ताकद असलेला शिवम दुबे आगामी T20 विश्वकरंडक स्पर्धा गाजवेल. भारतीय संघासाठी तो सर्वात महत्त्वाचा हुकमी खेळाडू ठरणार आहे, असा विश्वास माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. टॉप 15